हॅलो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग खूपच खास आहे, कारण आज मी तुम्हाला आमच्या महाबळेश्वर ट्रिपचा एक सुंदर आणि खूपच मेमोरेबल दिवस दाखवणार आहे. हा दिवस हॉनेस्टली खूप सिंपल होता, पण त्यातली प्रत्येक गोष्ट खूप स्पेशल होती. तर आमचा दिवस सुरू झाला तो आधी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन. महाबळेश्वरमध्ये तिच्या घरी गेल्यावर एकदम घरच्यासारखं फील आलं. तिथे थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या, चिल केलं आणि खरंच तिथून आमच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली. तिने तिथे गेल्या गेल्या आम्हाला जेवण केलं. तिथून तिने आम्हाला स्वीट वगैरे खायला दिलं. मग तेव्हा सगळं खाल्लं. तिच्या परिसरात वगैरे आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो. तिथून तिची मुले शाळेतून आल्यावर ती सुद्धा अशी क्रिकेट वगैरे आणत सोबत खेळत होती. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि एक छोट्या हॉटेलमध्ये राहायला गेलो. आता हॉटेल खूप मोठं किंवा ओव्हर फॅन्सी नव्हतं, पण हॉनेस्टली त्यात एक वेगळीच कम्फर्ट होती. कधी कधी ना सिंपल जगामध्ये जास्त पेस मिळत आणि एक्स्टंटली तसं फील तिथेच येत होतं. थोडा वेळ आम्ही तिथे रिलॅक्स केलं, फ्रेश झालो आणि मग बाहेर पडायची सुरुवात केली. कारण ऑब्विसली महाबळेश्वरला जाऊन बाहेर न फिरणं म्हणजे इम्पॉसिबल. मग संध्याकाळी आम्ही गेलो सनसेट बघायला आणि गाईज खरंच सांगते, तो व्ह्यू खूप सुंदर होता. समोर डोंगर, थंड हवा, आकाशातले कलर्स आणि हळूहळू खाली जाणारा सूर्य. त्या मोमेंट्सला एकदम सिनेमॅटिक फील येत होती. काही दिवस अशी असतात ना, जिथे तुम्ही काही बोलत नाही पण तरीही खूप काही फील होत असतं. सनसेट पॉइंटवर एक्स्टंटली तसंच वाटत. आम्ही तिथे खूप फोटो काढले, व्हिडिओ शूट केले आणि हॉनेस्टली फक्त त्या वातावरणात हरवून गेलो. आणि मला वाटलं ट्रिपमध्ये असले मुवमेंट्स नंतर सगळ्यात जास्त आठवतात. सनसेट बघून झाल्यावर आम्ही परत निघालो, पण दिवस अजून बाकी होता. त्यानंतर आम्ही गेलो एका मोठ्या आणि खूप सुंदर हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी. आणि वाव, त्या ठिकाणी पोहोचल्या एकदम क्लासली व्ह्यू आली. हॉटेलच ॲम्बियन्स, लाइटिंग, इंटेरियर्स आणि तिथला कॉम्प्लेटेड रील्स सगळंच खूप प्रीमियम वाटत होतं. अशा जागी गेलं मूड आपोआपच चांगला होतो. तिथे आम्ही आरामात बसलो, छान जेवलो, गप्पा मारल्या आणि फुल एन्जॉय केला. मला पर्सनली ट्रिपमध्ये अशा मोमेंट्स खूप आवडतात, जिथे तुम्ही फक्त गुड फूड, गुड प्लेस आणि गुड कंपनी एन्जॉय करत असता. असू दे बाळा, असू दे. हे बघ की राजा मस्त आहे ना. आयुष्य एक असं तर नाही. इकडं बसूया. कसं आहे जेवण? एकदम टॉपचं. टॉपचं. केला की मग चालू. सांगितलं ऐकी मग थांब. पुढे गेले कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम,
परत ना पेस्ट्रीज वगैरे सगळे इकडे आहेत ना. प्रकारचे फूड्स होते. बघा इकडे. फूड ती छान टेस्ट होती. लोकेशन कसं आहे? खूप छान हॉटेल होतं, कारण की इथले लोकेशन इतके छान होते की आम्ही सर्वांनी इथे व्हिडिओ फोटो वगैरे सगळं काढून घेतलं. एक एक करून आम्ही सगळ्यांचे फोटो व्हिडिओज काढत होते. डिनर झाल्यावर आम्ही ठरवले की आता थोडेसे महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये पण एक्सप्लोअर करायचं, आणि मग आम्ही गेलो मार्केटमध्ये. आणि मग गाईज, रात्रीचे मार्केट खरंच खूप क्यूट आणि लिवली वाटत होतं. लाईट्स, लोकांची गर्दी, शॉप आणि तिथले व्ह्यूज सगळं खूप एनर्जेटिक होतं. आम्ही तिथे निवांत फिरलो, आजूबाजूला बघितलं आणि त्या रात्रीच्या हवेत वॉक करण्याचा वेगळाच आनंद घेतला. हॉनेस्टली मार्केटमध्ये काही खरेदी केली किंवा नाही केली तरी तिथे फक्त फिरण्यातही खूप मजा येते, कारण काही ठिकाणी अशी असतात तिथे ऑलमोस्ट बसलीच इतकं छान असतं की तुम्ही तिथे फक्त असणंही एन्जॉय करता. असा गेला आमचा महाबळेश्वर मधला ट्रिपचा हा सुंदर दिवस. आधी मैत्रिणीच्या घरी जाणं, मग छोट्या हॉटेलमध्ये स्टे, त्यानंतर सुंदर सनसेट, मग क्लासी डिनर आणि शेवटी रात्रीचं मार्केट वॉक. सगळंच खूप सिम्पल होतं पण एक्स्टंटली म्हणूनच खूप सुंदर होतं. महाबळेश्वरमध्ये एक वेगळी स्पेस आहे. तिथली हवा, तिथली वाईब, तिथले व्ह्यूज आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथले घालवलेले मोमेंट्स, हे सगळं खरंच मनात राहून जातं. If you guys enjoyed this vlog, don't forget to like, share and subscribe to my channel. आणि अशाच अजून ब्लॉगसाठी चॅनलवर नक्की stay tuned राहा. See you in the next vlog. Bye guys. Good night friends.